कसे आहेत सगळे. तर आता तर माईक आपलं येतोय. आज डिलिव्हरी बॉयचा मला फोन आला 15-20 मिनिटं येईलच. तर आता माईक आल्यानंतर त्याची अनबॉक्सिंग करतो आणि व्हिडिओ दाखवतो तुम्हाला मी. तर आता बघा पुढच्या शॉर्टमध्ये मी कसला माईक येतोय आपला, कसं आपल्याला काय भेटते, कसं कसं काय काय किती किती येते. तर आता पुढच्या शॉर्टमध्ये दिसेलच तुम्हाला. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करा. तर आता बघा पुढच्या शॉर्टमध्ये. तोपर्यंत बाय. तर काय जसं की तुम्ही बघू शकताय माईक मी आता हातात घेतलाय. त्याचं नाव K8 वायरलेस मायक्रोफोन आहे. तर आता आपण बघू आता खोलून काय काय भेटते. इथं काय माहित काय लिहिलंय चायनीज भाषेत. तर गाइस फायनली मी आता उघडलाय माईक. तर बॉक्स उघडलाय आता फायनली. तर आपल्याला पहिलं तर बघायला भेटते की माईक एक त्याला तर लावलेलं आहे कवर एक वरती. आता हे साईडला ठेवू. दुसरा बघू. हा बहुतेक रिसिव्हर आहे. हा रिसिव्हर आहे हावाला. त्याचे कवर होते ते काढले मी. बॉक्स मध्ये बघू काय काय भेटते अजून. एक केबल भेटली, चार्जिंग केबल. एक चार्जिंग केबल भेटली आहे. एक C2 लाइटनिंग केबल, एक OTG भेटले. अजून एक क्लिप आहे. कॉलरला अटॅच करण्यासाठी क्लिप भेटली आहे. अजून तर काय नाही बॉक्स मध्ये. आता हे सगळं साईडला ठेवू. आपल्याला जे मेन लागते तेच आपण घेऊ. तर तुम्ही बघू शकता आपले मेन सगळं सामग्री घेतले मी. एक क्लिप आपण जॉईन करून घेऊ माईकला. तर मी क्लिप जॉईन केली माईकला. हे बघू शकता तुम्ही. ही क्लिप अशी करायची, मग इथून आपण कॉलरला लावू शकतो. आणि हा रिसिव्हर आहे. आता चालू करून बघू पहिले माईक आपण. तर गाइस फायनली माईक चालू झालाय. रेड ग्रीन होते. कनेक्ट झाल्यानंतर म्हणजे रिसिव्हर आपण मोबाईलला लावायचा असतो. मग कनेक्ट झाल्यानंतर की इथं ग्रीन कलरची एक लाईट ब्लिंक होत राहते. तर आता मी दाखवतो कशी ब्लिंक होती. मोबाईलला मी कनेक्ट करतो. तर गाइस मी आता फायनली म्हणजे आता कनेक्ट झालेला आहे आपला माईक. बघू शकतो तुम्ही ग्रीन लाईट दिसते तुम्हाला इथं. रिसिव्हर मोबाईलला लावलाय मी. तर आता आवाज टेस्ट करू आपण. तर गाइस तुम्ही बघू शकते मी माईक कॉलरला लावलेलं आहे. आता आवाज बघा किती चेंज झालाय माझा. म्हणजे नाही का आवाज कसा येतोय मला कमेंट मध्ये सांगा. आधीचा बरा होता का माईक मधला बरा येतोय. तर मला वाटतंय थोडा आवाज बदल झाल्यासारखा. तर आता आपण हाच माईक कंटिन्यू ठेवणार आहे थोडे दिवस तरी. थोड्या दिवसांनी मग आपण चेंज करूच. तोपर्यंत छोटं माईक आपल्याला साथ देईनच. आवाज कसा वाटतोय माझा कमेंट मध्ये सांगा मला. बरा आहे का. तर गाइस हा माईक मला पडला होता 600 रुपयाला घेतला होता मी माईक हा. तर त्या मानाने आवाज बघा कसा येतोय माझा. नॉइज रिडक्शन पण होतंय. सगळं वर्क करते प्रॉपरली. तर आता संध्याकाळी तर मी चाललोय मॉलला. आज क्रिसमस आहे म्हणून 25 तारीख आज. तर मॉलला चाललोय संध्याकाळी. सोम पण येणार आहे. सोम आणि आम्ही दोघं चाललोय. आम्ही दोघं आणि भाऊ पण येतोय. तर मग जाऊ आपण संध्याकाळी मॉलला. त्याचे पण शॉर्ट टाकतो मी. तर आता दुपार झाली. आता 1 वाजलेत. 3:30 वाजलेत आता. आम्ही जाणार आहे 6:30 वाजता निघणार आहे घरातून. बघू काय काय होते काय नाही का. तर आता बघा पुढच्या शॉर्ट मध्ये. तोपर्यंत बाय. तर काय आता घरी तो कोणता आहे माझ्या. कारण की मम्मी गेली आहे तिकडं. आता मम्मीचा आत्ताच फोन आला तर मला की नाही मला लिहायचं आहे म्हणून.
आता मम्मीला सांगायचं चालतोय. तर काहीच आता मम्मीला घेऊन आलोय मी चालतोय वरती बघा पुढं बाय. तर काहीच आता मी मम्मीला घेऊन आणतो घरी. झोप झाली माझी, झोपलो थोड्या वेळ, झोप झाली. आता खाली आलो टाकी भरायला. आता वरती वरती पाणी सोडले टाकीमध्ये, वरती चाललोय. वरतून टेरेसचा व्ह्यू देतो. आता टेरेसचा पण व्ह्यू देतो आणि टाक्या कशा वरती ते पण बघा तुम्ही. बघा पुढे तोपर्यंत बाय. तर गाईज मी आता वरती आलोय टाकी भरायला. माग टाक्या आहेत माझ्या इथं. आता मी व्ह्यू देतो आमच्या इथून कसं दिसतंय आमदार सगळं. परत सिटीतला व्ह्यू येतो. बघा पुढे तोपर्यंत दाखवतो मी. तोपर्यंत आता बायच नाही करत, दाखवतो डायरेक्ट. तर गाईज तिकडे बघू शकता तुम्ही, तिथून सगळं पुढं सिटी आहे. तिकडं तिथे आमदार सगळी आमदार आहे अख्खी. तू बघितलं असेल तर सासवड घाटचे त्या डोंगर दिसत नाही इथून, घाट दिसत नाही इथून, कारण की दुःख आले सगळीकडं. इथं मागचा व्ह्यू देतो, इकडून पण आहे. इकडून खराडी, इथून अख्खी खराडी आणि मांजरी दिसती बघा. तिकडं पुढं ती खराडी पुढं सगळं. बघितलं असून तुम्ही कसा व्ह्यू येते आमच्या इथं. आता थोड्या वेळातच सनसेट होईल, त्याचा पण व्ह्यू देतो मी. मम्मी येते वरती पाणी भरण्यासाठी. बघा पुढे तोपर्यंत बाय. आमचं मम्मीचं पाणी भरून झालेलं आहे. दादाने तुम्हाला मागच्या शॉर्ट मध्ये सांगितलं असेल. तर आपण आता 6:30 आम्ही सीझन मॉलला जाणार आहे. ते क्रिसमसचा कार्यक्रम ना तिकडे जाणार आहे. तर तुम्ही पुढच्या शॉर्ट मध्ये बघा, तिकडे जाणार आहेत आम्ही सीझन मॉलला. 20 minutes later. मॉलला सोम पण आलाय. आउटफिट बघा माझं कसं वाटतंय, कमेंट मध्ये सांगा. भाऊ पण येतोय माझा. आम्ही तिघांनी पण वाडे घातले. सोमनी वाडे घातले, मी वाडे घातलेले. भाऊ पण येतोय, आलाय भाऊ माझा तिकडे. त्यांनी पण वाईटच घातलेले. आता चाललोय आम्ही. आता बघा रोडचा व्ह्यू कसा येतोय ते. नाही क्रॅश नाही होत. काय बोलू आता तरी कॅडबरी खातो तरी कॅडबरीचे ते गाईड निघालोय आम्ही आता. रोडचा व्ह्यू बघा आता पुढं टॅन घरातच चाललोय आम्ही. सो दाखवलंच तुम्हाला काय कसं कसं जातोय आम्ही. आत्ताच रेल्वे सुटले वाटतं, त्यामुळे तेवढं ट्रॅफिक नंतर यायला लागले. थोडं पॉज करतो, थोडं पुढे गेल्यानंतर परत चालू करतो. तर गाईड जसं की तुम्ही बघू शकता आम्ही आमदारात एंट्री मारलेली आता. आमदारा पास केल्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर आता आमदारा मॉल येतोय. बघू शकता जसं की तुम्ही. इकडे बघा स्पोर्ट्स आरी नाही इकडं. आम्ही येतो खेळायला कधी कधी. थोडं अंतर राहिले मॉल यायला. गाईड बघा व्ह्यू कसा येतो इकडे घरातला. महाग एवढं काय खास नव्हतं डेकोरेशन. इथं चांगलं केलेलं आहे सगळं, कारण की इथं तुपे राहतात सगळे. बघू शकता इकडे तुम्ही ट्विस्टर टावर बघू शकता तुम्ही. ट्विस्टर टावर नाही ते काय नाही वेगळंच काय नाही गेट वे ऑफ टावर इथं. तेच करणार.
Enjoy the cinematic. आलाय थोडासा लँगर मॉल समोर लँगर मॉल आहे गाडीच्या साईडलाच लावतो आम्ही नाही का मग लँगर मॉल मध्ये जातो आज चांगले डेकोरेशन केलेलं असणार आहे लँगर मॉल मध्ये कारण त्यात क्रिसमस आज याला काय झालं पळायला दाखव याला दाखव याला दाखव पैसे याला दाखव अरे ते गाणं लावलं असतील ते रेन नाही का ते गाणं जागा लावायला जागा लावायला काय पार्किंगला चालले आता आतमध्ये नाही लावणार बाहेरच लावतोय गाडी भाऊ पण नाही इथं सोम पुढे पुढे चाललाय शायनिंग मारत मारत सोम शायनिंग मारत मारत चाललेलं आहे हा आता म्हणतोय बघा पुढे माईक माझ्याकडे सोने नाही येत तर काय बघू शकते इकडं मॅक्स पुढं तिकडून इकडून तिकडून रस्ता आहे कॅमेरा मॉल बॅक साइड आता चाललोय पुढं आता बघा बघू शकते भाऊ आणि सोम गेलाय पुढं पुढं तर आता चाललोय आम्ही तिकडं तिकडे पुढून एंट्री आहे अन्नरा मॉलची बॅक साइडची एंट्री आहे फ्रंटला नाही गेलेलो आम्ही आता चाललोय पुढं बघू आतमध्ये डेकोरेशन नाही का कसं कसं केलेलं आहे तर बाहेर सजवल्यासारखं वाटतंय मला तर बघू आतमध्ये काय होतंय नाही का आम्ही काय खाणार तर नाही आतमध्ये फक्त फिरायला आले बघू शकता किती गर्दी आहे तुम्ही बघितलं असं आता बघा किती गर्दी आहे आज क्रिसमस मुळे गर्दी झाली सगळी आता इतर वेळेस अख्खा मोकळा मॉल असतो आता थोडा फोटो क्लिक करतो मग परत ब्लॉग चालू करतो बघा पुढे पण पूर्ण गर्दी झालेली आहे जाम झालं पूर्ण तिकडे बघा काय गर्दी आहे बघू आता पुढे आपण काय होते काय नाही का माईकचं तर पूर्ण बॅकअप घेतलेलं आहे मी बॅटरी बॅकअप पूर्ण करून आणलेला आहे फोनला पण थोडं चार्जिंग राहिलेलं आहे थोडं शूट करतो जेवढं होईल तेवढं होईल आता मी जरा फोटो क्लिक करतो इथं परत ब्लॉग चालू करतो तोपर्यंत सेंटा क्लॉज भेटला आम्हाला आता फायनली गाईड बघायचं सेंटा क्लॉज तुम्हाला दाखवायचं गाईड बघू शकते तुम्ही सेंटा क्लॉज इथं गाईड बघा सो म्हणतोय त्याला घरी घेऊन जाऊ आपण सेंटा क्लॉजला उचलून त्याला किडनॅप करून घरी घेऊन जाऊ आपण काय कर तुझ्या तिथून लाईन आहे सगळी इथून ही लाईन इथं त्याला भेटायला चालली सगळी काय फायदा त्याला भेटणार काय सेंटा क्लॉज पेक्षा शिवाजी महाराजांना भेटायला जावं किंवा राहू दे आपल्याला काही नाही आपलं एवढं आता इथला वेळ घेऊ थोडासा बघू शकते फोटो क्लिक करते आम्ही थोडे फोटो क्लिक करतो बरं चालू करतो तोपर्यंत बाय रिलायन्स मधला व्ह्यू देतो तुम्हाला सोम आहे भाऊ नाही म्हणत मी आला आता निशांतच म्हणतो रिलायन्स डिजिटल आहे
टीव्ही बघा. बघू शकता रिलायन्स डिजिटल आम्ही आपण जातो आता. खास एवढं नव्हतं बाय. प्रॉब्लेम झाला कॅमेरा मध्ये काय झालं तिथं काय एवढं खास सजवलेलं नव्हतं. आता आम्ही चाललो सीझन मॉलला. गाडी लावली माझ्या आत्याच्या घरी. सीझन मॉलला चाललोय. सो माझे आहे भाऊ पण आहे. चालले आणि जाऊ पुढे तोपर्यंत बाय. मी जसं की इथं गर्दी झालेली आहे सीझन मॉलच्या समोरच. तर काय जसं बघू शकतो तुम्ही इथं पार्किंग आपलं सीझन मॉल समोरच गर्दी झालेली आहे खूप. मागं पण बघू शकते तुम्ही. तर आता कसं तरी हिंमत करत पलीकडे जातो आम्ही. सीझन मॉल तिकडे पलीकडे दिसत असेल स्क्रीनवरती. तर आता बघा सीझन मॉलला आलेलो आहे. दाखवतो सीझन मॉलचा व्ह्यू. सीझन मॉलचे इथं फोटो काढायला ठेवलेले. तर आम्ही आपण जातो बघा पुढं. तर गाईज बघू शकतो तुम्ही आम्ही आता मॉल मध्ये एंट्री मारलेली. खाली दाखव फेस दाखव रे. गाईज बघा इथं कसा तयार केलं त्यांनी डेकोरेशन. आता वरती जातो आम्ही. थोडं माईकचा इश्यू आलता म्हणून शूट बंद केलं आम्ही. आता वरती जातो. बघू शकतो तुम्ही आता थोडं आलोय आम्ही आता वरती. हा गाईज आता आम्ही मॉल मध्ये. तर गाईज आम्ही आता मॉल मध्ये आलेलो या ठिकाणी बघू शकतोय. आता पहिले तर आम्ही जातो कुठेतरी स्टोर मध्ये कुठलं तरी एखाद्या ऍपलचा नाही तर MIच्या स्टोर मध्ये जातो. MIच्या जाऊ आपण. बघू पुढं तोपर्यंत बाय. तुम्ही सोनकडे दिलाय मोबाईल माझ्याकडे माहिती आहे. मी बोलतोय चाललोय वरती. बघू शकतो तुम्ही गर्दी झालेली आता इथं. खालचा व्ह्यू देतो मी. सोम इथला व्ह्यू ना खालचा. खालचं किती मोकळं वरती सगळी गर्दी झालेली आहे. सेंटा क्लॉज आहे तिथे पोरं फोटो काढतात जाऊन. पण आम्ही नाही जाणार तिथं. आता भावाला विचारू कसं वाटतंय. चांगले म्हणजे दरवेळेपेक्षा चांगले झाले. मॉलचे एकदम बकवास. इकडचे चांगले झाले. काय आम्ही अॅमनरा मॉल मध्ये गेलो पण तिथं काय एवढं खास नव्हतं. आता इथं आलोय सीझन मध्ये. बघू पब्लिक काय म्हणतंय. परत पब्लिकची रिॲक्शन घेऊ आपण. त्यांच्याकडनं विचारणार आपण नाही का कसं वाटतं तुम्हाला मॉल मध्ये. आता बघू बघा पुढे तोपर्यंत. तर गाईज बघू शकता आम्ही आता एक्सिलेटर वरती चाललोय. मॉल मधलं आमचं सगळं झालं. आता फिरून जाणार चाललोय पार्किंगला. गाडी घेऊ घरी जाऊ. बघा पुढं आम्ही गर्दी आता अजून वाढतच चालली. कमी काय व्हायचं नाव घ्यायला वाढत चाललेलं. बघा किती गर्दी झाली. तिकडे जायचं आम्हाला खाली जिन्यापाशी. खाली जाऊन पार्किंगला जाणार आहे. बघा रांगोळी अशी काढली आहे. तिकडेच पुढे ब्लॉग थंबनेल ऍड करून टाक. रांगोळी बघितली असेल कशी आहे तुझी.
कमेंट मध्ये सांगा रांगोळी कशी आली. मी नव्हती काढली, कोणतरी काढली होती. आता आमचा मॉल झालेला आहे, चालतोय घरी. पुढे इकडे जायचंय, खाली खाली जायचंय. खाली गर्दी होईल का? खाली चाललोय. खाली चाललोय आम्ही. पुण्यामध्ये पण खूप गर्दी झालेली आम्हाला त्या साईडला. इथं बघा आता गच्च भरलेला आहे मॉल. मी पडलो असतो इकडे इकडे खाली. पुढे इकडे ना. पार्किंगला जाऊन परत वरती जायचं. चांगला आवाज आला असता अजून, पण माईक धोका दिला माहिती बघितलंच नाही बाबा. आम्ही फायनली आता निघालोय. तर सोम राहिला तिकडेच माग. तर आता पुढं चाललोय आम्ही. तर स्टेबलायझेशन थोडं ऑफ झालं, तर समजून घे स्टेबलायझेशन का ऑफ झाले. कारण की माझी बॅटरी पण संपली मोबाईलची. आणि माईक आणला होता मी, पण थोड्या वेळेस माईक चालला, त्याची पण बॅटरी संपली. कारण की मी जेव्हा आणलेलं ना तेव्हाच फक्त त्याला चार्जिंगला लावलेला, त्याच्यानंतर परत लावलंच नव्हतं मी चार्जिंगला. घरी गेलो लावू. उद्यापासून माझे ब्लॉग तुम्हाला कंटिन्यू दिसणार आहे आणि प्लस माईक सोबत दिसणार आहे. आपला आवाज पूर्ण क्लिअर येणार आहे. तर आता तुम्ही टेन्शन नका घेऊ एवढं. आता सोम का मग गाईज तुम्हाला हॅपी क्रिसमस आणि मेरी जय क्रिसमस श्रीराम. असते. हॅपी क्रिसमस आमची. जय श्रीराम. आणि आता चालले झालं आता पार्किंगला गाडी घ्यायला. तर मग आता आम्ही घरी जाणार. आता ब्लॉगमध्ये पुढे बघा. जर आम्हाला उशीर झाला आज, कारण की मला जायचे बाहेर आणि तेवढंच. आता पुढे बघा. आता आम्ही चाललो घरी. घरी चाललोय. आम्ही गाडी लावली, पार्किंगला गाडी लावलीच नाही आम्ही लावली आत्तेच्या घरी गाडी. म्हणजे आत्तेच्या आमचं थोडंच अंतरावरती घर आहे. तर मग आता गाडी घेतो, मग जातो घरी. बघा आपलं ब्लॉगमध्ये कंटिन्यू. चाललोय घरी, गाडी घ्यायला चाललोय आता आत्याकडं. थोडंसं राहिले आत्याचं घर आता यायला. काही पार्क हे बघा ट्रॅफिक, किती ट्रॅफिक झालंय. सो बघतोय मोबाईल निवांत मध्ये. भाऊ पण चाललाय पुढं 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 पुढं. गाई आता काय बोलू मला माईक मी नसतं नाही केलं, नाहीतर मी रिॲक्शन घेणार होतो लोकांना. माईक चालू राहिला थोड्या वेळ तरी मग बाहेर पण चालू राहिला असताना तर मी रिॲक्शन 100% घेऊ शकलो असतो. माईक आपला काय करू. 2 दिवस चार्जिंगच नव्हतं, म्हणजे 2 दिवस अगोदर लावलेलं चार्जिंगला. त्याच्यानंतर आता यूज करतो त्याला. म्हणजे 2-3 दिवस यूज केला मी त्याला, पण एवढं नाही यूज केलेलं. टेस्ट करत होतो फक्त. तर आता घरी गेलो चार्जिंग लावतो पहिले, मग उद्याच्याला आपल्याला उपयोगी पडेल. तर आता गाडी घेतो पहिली. बघा आता आत्याचं घर पुढं गेलं. आत्याचं घर दाखवतोच. ते लागलेलं आहे का. आता पुढं जातो. गाडी घ्या आता आत्याचं घर आहे. कुत्तर बागाचं बुक. ते जर्मन शेफर्डचं नाव लिओ आहे. लिओ. आणि दुसऱ्याचं नाव पांढऱ्याचं नाव जेरी आहे. पुढे दाखवतो मी.